महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावरती आहेत। विदर्भातील 5 जिल्ह्यांमधील शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत। आज ते पालकमंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळच्या पोहरादेवी इथे दर्शन घेतील आणि त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील। पहिल्या टप्प्यात ठाकरे विदर्भात यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला आणि नागपूर या 5 जिल्ह्यांमधील शिवसैनिकांशी संवाद साधणार असून प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी सुरू असतानाच उद्धव ठाकरेंचा संवाद दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। त्यामुळे ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावरती होर्डिंग्ज लावण्यात आलेले आहेत। पण त्यांचा दौरा कसा असेल बघा। पहिला दिवस दुपारी 2 वाजता पोहरादेवीचं ते दर्शन घेतील। दुपारी 3 वाजता यवतमाळमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील। दुपारी 4 वाजता यवतमाळच्या, वाशिमच्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत। दुसरा दिवस जो आहे त्यावेळी सकाळी 11 वाजता ते अमरावतीमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। दुपारी 1 वाजता अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करतील। दुपारी 4 ते 6 या वेळेमध्ये ते नागपूरमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर होर्डिंग्ज लावण्यात आलेले आहेत। हिंदुत्वाची ढाल, महाराष्ट्राच्या विकासाची मशाल अशा आशयाचे मजकूर होर्डिंग्जवरती बघायला मिळतात। तर यवतमाळच्या दिग्रसमध्ये कार्यकर्त्यांशी ठाकरे संवाद साधणार आहेत। कार्यक्रमस्थळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे पोस्टर लावण्यात आले। उद्धव ठाकरेंच्या फोटोखाली धर्माभिमानी असा उल्लेख करण्यात आला आहे। तर अमरावतीत शिवसेनेत परतीच्या वाटा सुरू, साहेबांचा करिश्मा कायम अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। आज सकाळपासून त्यांचा नागपूरपासून दौरा सुरू होणार आहे। आज सायंकाळी ते अमरावतीत परत येणार आहे आणि त्यानंतर उद्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहे। मात्र त्यांच्या स्वागतासाठी अमरावती शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आलेले आहे। मात्र यातील लोकांचं लक्ष वेधून घेणारे आणि चर्चेचं बॅनर जे आहे ते शिवसेनेत परतीच्या वाटा सुरू, साहेबांचा करिश्मा कायम, वाघाचं अंबानगरी स्वागत अशा प्रकारचं बॅनर जे आहे ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराडे यांनी लावलेलं आहे आणि हे बॅनर जे आहे हे चर्चेचा विषय झालेला आहे। त्यासोबत शिवसेना जिल्हा प्रमुख खराडे साहेब आहेत। खराडे, मला सांगा नेमकं कोण परतीच्या वाटेवर आहे, अमरावतीत कोण पक्षप्रवेश करणार आहे? संपूर्ण महाराष्ट्रात ही लहर सुरू आहे। आज आपण पाहिलं मुलुंडच्या ठिकाणच्या सर्व शिवसैनिकांनी जे त्या गद्दार सेनेकडे गेले, परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला की त्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार घेऊन हे जाणार किंवा जात आहे असं सांगतायत, परंतु यांनी सर्वच मर्यादा ओलांडून टाकल्या। तुम्ही पाहिलं असाल की आज काय परिस्थिती आहे की ज्या लोकांना ते मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणून आम्ही या सेनेला सोडत आहे, तर त्यांनी आता परत त्यांच्याच मांडीवर जाऊन बसून आता ते सरकार चालवणार आहे। त्यामुळे सर्वसामान्य कट्टर शिवसैनिकांचा अपेक्षाभंग झाला आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ही लहर सुरू आहे की आदरणीय उद्धव साहेब जे महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा एकमेव वाघ आहे, कारण मोदी सरकारनं संपूर्ण गव्हर्नमेंट महाराष्ट्र देशातल्या कितीतरी गव्हर्नमेंट पडल्या, सगळ्यांना नेस्तनाबूत केलं, परंतु महाराष्ट्रात अजूनपर्यंत उद्धव साहेबांना ते वाकवू शकले नाही। व्हिडिओला स्वागत संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। या दौऱ्याबद्दलचे अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहे। उदय, राज्यातील सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा हा विदर्भ दौरा किती महत्त्वाचा म्हणता येईल? साधारण किती वाजेपर्यंत उद्धव ठाकरे नागपूरमध्ये पोहोचतायत? विशाल, खरं तर राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर जो आहे तो उद्धव ठाकरे यांचा हा विदर्भ दौरा जो आहे तो नागपूरमध्ये होता आणि थोड्याच वेळात जे आहे ते नागपूर विमानतळावर उद्धव ठाकरे यांचं आगमन होणार आहे। खरं तर विदर्भामध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे जे आहे ते फारसे प्रभावशाली नेते नाही आहेत। मात्र आज ज्या पद्धतीनं नागपूर असेल किंवा यवतमाळ, वाशिम असेल इथे जे होर्डिंग लावण्यात आलेले आणि त्या होर्डिंगच्या माध्यमातून हिंदुत्वाची ढाल, महाराष्ट्राच्या विकासाची मशाल किंवा हिंदुत्व रक्षणासाठी असलेले नेते अशा पद्धतीच्या आशयाचे होर्डिंग्स लावून जे आहे ते एक वातावरण निर्मिती जी आहे ती केली जाते। नागपूर विमानतळाचा जर आपण विचार केला तर मोठ्या संख्येने जे आहे ते शिवसैनिक इथे उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी एकत्रित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। साधारणतः पुढच्या 15 ते 20 मिनिटात जे आहे ते नागपूर विमानतळावर उद्धव ठाकरे यांचं आगमन होईल आणि त्यानंतर ते इथून थेट यवतमाळसाठी रवाना होणार आहे। यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यानंतर पोहरादेवी इथे जाणार आहे। खरं तर यवतमाळ जिल्ह्याचा जर राजकीय विचार केला आणि वाशिम लोकसभेचा जर राजकीय विचार केला तर तिथले बंजारा
मतं जी आहेत ती अतिशय महत्त्वाची आणि बंजारा समाजाची काशी म्हणून जे आहे ते पोहरादेवीला पाहिलं जातं. त्यामुळं या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात विदर्भातून आणि त्यातल्या त्यात पोहरादेवीमधून जी आहे ती करून एक संदेश उद्धव ठाकरे या निमित्तानं देण्याचा प्रयत्न करतात. कारण विदर्भामध्ये जे आहे ते बंजारा समाजाची मतं अतिशय महत्त्वाची असतात आणि त्यामुळं पोहरादेवी येथे देवीचं दर्शन घेतल्यानंतर सेवालाल महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन कार्यकर्त्याशी संवाद साधतील. एकंदरीत काय तर विदर्भातला यवतमाळ जिल्हा जो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी ओळखला जात होता, त्या बालेकिल्ल्याला पुन्हा एकदा परत मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो या निमित्तानं उद्धव ठाकरे करणारा. सध्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. अंबादासजी, आज संजय राऊत संजय राठोड यांच्या मतदारसंघामध्ये हा दौरा होता आहे. शिवसेनेसाठी महत्त्वाचा दौरा आहे आगामी निवडणुकापासून. हा महाराष्ट्र, हा देश प्रत्येक माणसाचा आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेब तर या राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख आहे. त्यामुळं हा कोणत्या व्यक्तीसाठी नाही आणि हा कोणत्या व्यक्तीची जहागिरी कोणता एरिया कधीच राहत नाही. अशा अनेक जहागिऱ्या कधी क्षणात नेस्तनाबूत या महाराष्ट्रात, या देशात घडलेल्या आहे. त्यामुळे शिवसेनेचा तो मतदारसंघ आहे. या ठिकाणी एक शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब जातात, पोहरादेवीचं दर्शन घेत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं याच्यात कोणत्या व्यक्तीविषयी जाण्याचा हा प्रश्न शिवसेनेचा मुळीच नाही. पोहरादेवीतून खरं तर याला सुरुवात होत आहे. सुनील महाराजांना शब्दसुद्धा दिला तर तो शब्द पाळला जातो. कोणता शब्द दिला तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती नाही. तिथे येऊन आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करू असं बोलतो. मग होतोय ना, पोहरादेवीचं दर्शनाला सुरुवात करूनच दौऱ्याची सुरुवात होते. शब्द वगैरे हा विषय मला असं वाटतं तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती नाही आहे कोणता शब्द कोणाला दिलेला आहे. पण तो हा दौरा एक संघटनात्मक हेतून, राजकीय हेतून होत असताना निश्चित संघटन पुन्हा मजबूतीनं जे आहेच आणि जवळपास 6-7 लोकसभेशी या दौऱ्याच्या निमित्तानं कनेक्टिव्हिटी होणार आहे आणि याच्यामध्ये ऑलरेडी उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्या 48च्या 48 लोकसभा मतदारसंघाच्या बैठका आमच्या ऑलरेडी झालेल्या आहेत. त्याचा गाजावाजा आम्ही केलेला नाही, पण पूर्ण 48 मतदारसंघाच्या बैठका 6 महिन्यापूर्वीच झालेल्या आहे आणि त्याच्यातून हळूहळू त्याच्यातलं जे काय कमतरता किंवा जे मजबूती या सगळ्या विषयात संघटन लक्ष देते. त्या हेतूने हा दौरा आहे. मला सांगा, या दौऱ्यानंतर विदर्भात पुन्हा एकदा उभारी मिळेल का? कारण आता फारसं प्रभावशाली नेते तुमच्याकडे नाही आहेत विदर्भात. शिवसेना नेत्यांच्या बळावर चालणारी संघटना नाही. शिवसेना ही शिवसैनिकाच्या बळावर संघटना चालते आणि त्यामुळं या शिवसैनिकामध्ये कुठली कमतरता नाही. तुम्ही आता या एअरपोर्टवर बघा किती लोक आहे, काय लोक आहे. फक्त नागपूर शहरातले, आजूबाजूचे सुद्धा नाही अजून. आणि म्हणून शिवसेना कोणता नेता गेला, मला वाटतं धडाविनाही लढला बाजी, म्हणजे धड नसताना सुद्धा बाजी लढलेला हा महाराष्ट्र आहे, निष्ठावानाचा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे शिवसैनिक निष्ठेनं काम करतात. तेव्हा कोणत्या चेहऱ्याची अंमल करत नाही. एकच चेहरा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेब बस झाला. आज ज्या पद्धतीनं सगळे होर्डिंग्स लागलेले आहेत त्यात कुठेतरी हिंदुत्वाला प्रोजेक्ट करतात. हिंदुत्वाचे धर्मवीर म्हणून उद्धव ठाकरेंना संबोधलं जात आहे. पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वापस फक्त शिवसेना आणि हिंदुत्व. पुढे बघूयात. महत्त्वाची बातमी अशी की उद्धव ठाकरेंना ज्याप्रमाणे चिन्हापासून सुरुवात करावी लागली त्याचप्रमाणे शरद पवारांना आता नव्याने पक्ष उभारावा लागेल असं परखड मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. नव्याने संघटना उभी करण्यासाठी पवार प्रयत्न करतात, हे चांगलं आहे. मात्र जे शिवसेनेत झालं तेच आता राष्ट्रवादीत होईल असंही महाजन म्हणाले. चिन्हापासून सुरुवात करावी लागेल असं वाटतं. आता तो निर्णय कसा आहे तो अजून न्यायप्रविष्ट निर्णय आहे. मी त्या बाबतीत तुम्ही बोलणार नाही, ते बोलणं उचित होणार नाही. पण तो मला वाटतं ते सगळी लढाई सुरू झालेली आहे. आता चिन्ह कुणाचं, पक्ष कुणाचा, आता कार्यालय कुणाची, यावर सगळे जे शिवसेनेकडे झालं ते आता यांच्याकडे झालं आहे सुरू. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर त्याचे पडसाद उमटलेले आहेत. 6 पैकी 3 आमदार शरद पवार गटाकडे गेले तर 3 आमदार अजित पवार गटाकडे गेलेत. तर साखर कारखान्यांच्या तुलनेतून विश्लेषण केल्यास कुणाचं पारडं जड आहे पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय. मात्र नगर जिल्ह्यातली त्यांची राजकीय लढत सध्या तरी बरोबरीत सुटली आहे. शरद पवारांसोबत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आहेत. अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि राहुरी मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवारांना साथ दिली आहे. तर अजित पवार गटासोबत अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप, पारनेरचे आमदार निलेश लंके आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आहेत.
मी ठामपणे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर आहे. जिल्ह्याचा पूर्णपणे आढावा घेण्याचं काम चालू आहे. निश्चितच ज्या ठिकाणी काही लोकप्रतिनिधींनी पवारसाहेबांना सोडलं जरी असलं तरी तिथं पर्यायी व्यवस्था उभी करण्याचं काम हे वेगामध्ये इथून पुढच्या काळामध्ये सुरू होईल. अहमदनगर जिल्ह्यामध्ये शरद पवारांना मानणारा एक वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. तसंच सहकारी साखर कारखान्यांमध्ये सुद्धा शरद पवारांचा नेहमीच दबदबा राहिलेला आहे. सध्या अजित पवार गटाकडे 1 तर शरद पवार गटाच्या ताब्यात 2 कारखाने आहेत. तर नगरपंचायतीमधल्या बलाबलावर एक नजर टाकूया. शरद पवार गटाकडे 3 तर अजित पवार गटाच्या ताब्यात 2 नगरपंचायती आहेत. आता समित्यांमधील बलाबल पाहूया. शरद पवार गटाच्या ताब्यात 5 तर अजित पवार गटाच्या ताब्यात 1 पंचायत समिती आहे. दोन्ही पक्षांचं सध्याचं बलाबल म्हणजे आता भूतकाळच म्हणावा लागेल. कारण आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जो गट बाजी मारेल त्याचीच जिल्ह्यामध्ये ताकद मानली जाईल. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. यानंतर बघूयात इतरही घडामोडी. मुसळधार पावसामुळे रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं टॉर्चच्या प्रकाशात उपचार करण्याची वेळ आरोग्य सेवकांवर आल्याचा प्रकार अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात घडला. रुग्णालयातील वॉर्ड नंबर 5 मध्ये वीज गेल्यानं आरोग्य सेविका टॉर्चच्या उजेडात उपचार करत होते. अनेकदा अशा प्रकारे रुग्णालयाची वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. इंद्रायणी नदीनंतर आता पवना नदीवर फेसाळलेलं पाणी पाहायला मिळते. थेरगाव इथल्या केजूबाई बंधाऱ्यातील पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फेस निर्माण झाला आणि त्यामुळे पाण्यातील जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात आला. पाण्यात रसायन मिश्रित पाणी सोडण्याचा संशय व्यक्त केला जातोय. मात्र याच बंधाऱ्यात मागील काही महिन्यांपूर्वी हजारो माशांचा मृत्यू झाला होता. उद्योगमंत्री सामंतांनी बैठक घेऊनही नदी प्रदूषणाचा प्रश्न कायम असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि आसपासच्या भागात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील वाघोली, भावडी, तुळापूर या परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साह्याने पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. आषाढी एकादशीला पांडुरंग पावला आणि महाराष्ट्रात पावसाळा सुरू झाला आहे असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं. शेतकऱ्यांच्या अर्थहाकेला साथ घालत वरुण राजाला बरसायला भाग पडला अशी भावना बळीराजा व्यक्त करून कामाला लागलाय. तर बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. रस्त्याचं काम करताना योग्य व्यवस्थापन न केल्यानं पाणी शेतात शिरलं आणि त्यामुळे सोयाबीनच्या शेतीचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. शासनानं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर मावळमध्ये दमदार पावसाने बळीराजा सुखावलाय. भात शेतीसाठी वरुण राजाने कृपादृष्टी दाखवल्यानं शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळते. मावळमध्ये सध्या जोरदार पाऊस बरसतोय. तालुक्यामध्ये 12,500 हेक्टरवर भाताचं पीक घेतलं जातं. त्यामुळे इथला इंद्रायणी भात प्रसिद्ध असल्यानं भाताच्या आगारात कृषी अधिकारी यांच्या देखरेखीखाली भाताची शेती जोर धरत असल्याचं इथं बघायला मिळतंय. तर वातावरणातील सततच्या बदलांमुळे धुळे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा आता सडू लागलाय. जिल्ह्यात जून महिन्यात 40 अंशांपर्यंत गेलेलं तापमान आता जुलै महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर अचानक 30 डिग्रीपर्यंत खाली आले. या बदलत्या तापमानामुळे चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा सडू लागला. एकीकडे कांद्याला दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी तो विकलेला नाही आणि दुसरीकडे साठवलेला कांदा सडायला लागल्यामुळे तो आता फेकून देण्याची वेळ आली. उत्पादन खर्चही निघणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. आम्ही कांदा लावलेला होता, पण आता 3-4 महिन्यापासून 6 महिन्यापासून भाव नाही कांद्याला, म्हणून आम्ही त्या भाव वाढेल अशा भावाने आम्ही चाळीत भरला आहे कांदा. तर कांदा आता सडायला लागला आहे, तरी चांगला भाव वाढत नाहीये. तर आम्ही आता त्यांना चांगलं निवडून आम्ही आता मार्केटमध्ये नेतोय त्याला, पण भावच नाही. तर मग आम्ही शेतकऱ्यांनी काय करावं.
आता ब्रेकनंतर आपण बातम्या बघणार आहोत पावसाबद्दलच्या. सह्याद्रीच्या पर्वतरांगात गेल्या 8 दिवसांपासून दमदार पाऊस बरसतोय आणि यामुळे या परिसरातील धबधबे प्रवाहित झालेत. माळशेज रांगेतील खिरेश्वर जवळील काळू धबधबाही खळखळून वाहू लागला आणि या धबधब्याची मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यात आली आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी. सह्याद्रीच्या रांगांमध्ये प्रत्येक धबधब्याचं एक सौंदर्य असतं. असंच एक सौंदर्य तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय. हा आहे काळू वॉटरफॉल, जो जुन्नर तालुक्यातून वरच्या भागातून या खालीच्या बाजूला येतो आणि या सगळ्या वॉटरफॉलचं ज्यावेळेस पाणी कोकणामध्ये पडतं, एक नयनरम्य दृश्य असतं. ज्यावेळेस वाऱ्याच्या वेगाने पाऊस हवा असते आणि वरतून धबधबे पाणी खाली येत असतं. हे सगळं काही टिपण्यासाठी असंख्य पर्यटक पुण्या मुंबईचे सगळे या ठिकाणी गर्दी करत असतात. खरं तर काळू वॉटरफॉलचं जे सौंदर्य आहे ते पाहायचं असेल तर दोन्ही बाजूनी पाहण्यासारखं आहे. तुम्ही घाटमाथ्यावरती वरती जाऊन सुद्धा काळू वॉटरफॉलचं सौंदर्य पाहू शकता आणि खालच्या बाजूला जर आलात तर चितवी गाव आहे, या ठिकाणाहून सुद्धा हे सगळं सौंदर्य तुमच्या नजरेमध्ये साठवू शकता. पुण्या मुंबईचे अनेक पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करतायत. खरं तर रविवारचा दिवस आहे आणि याच निमित्ताने असंख्य पर्यटक या ठिकाणी गर्दी करून आहेत. हे सगळं सौंदर्य तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून माझ्यासोबत पाहत आहात. खरं तर ही सगळी ड्रोन दृश्य सुद्धा या निमित्ताने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि ही सगळी दृश्य तुमच्या नजरेत साठवून ठेवताना तुम्हाला सुद्धा सह्याद्रीच्या रांगेमधील हे सगळं सृष्टीचं सौंदर्य आणि सगळं धबधब्यांचं सौंदर्य या ठिकाणी एक वेगळ्या नजरेने पाहता येणार आहे. व्हिडिओ स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, खिदबी, ठाणे. धुळ्यातील शिरपूर वाघाडी इथल्या शहीद जवान मनोज माळींच्या पार्थिवावर वाघाडी गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शहीद जवान माळी यांचं पार्थिव सिक्कीमहून रात्री विमानानं संभाजीनगर इथे आणण्यात आलं. आज पहाटे संभाजीनगर इथून शहीद जवान मनोज माळी यांचं हे पार्थिव जे ते शिरपूर तालुक्यातील वाघाडी या गावात दाखल झालं आहे. सिक्कीम इथे कर्तव्य बजावत असताना जवान मनोज माळींना वीरमरण आलं. सिक्कीम इथे एका OP पोस्टवर कार्यरत असताना अन्य जवानांसोबत मार्गस्थ होत असताना मनोज हे दरीत पडले. सिक्कीमच्या अवघड स्थितीत मनोज माळी चोखपणे आपल्या देश संरक्षणाचं काम करत होते आणि त्यांच्या या वीरमरणामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली. पुढे बातमी आहे पंढरपूरमधनं. आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी विठुरायाच्या चरणावर भरभरून दान दिलंय. या दानामुळे देवाच्या तिजोरीत 6,27,00,000 रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. गेल्या वर्षीच्या आषाढी यात्रेच्या तुलनेत यंदा 57,63,000 जादा दान देवाच्या खजिन्यात जमा झालंय. लाडू प्रसाद विक्रीतून मंदिर समितीला जवळपास 75 लाखांचं उत्पन्न मिळाले. मंदिराच्या भक्तनिवासामधून 44 लाखांचं उत्पन्न मिळालंय. विठुरायाच्या पायावर 45,23,000 तर रुक्मिणी मातेच्या पायावर 12,69,000 उत्पन्न जमा झालंय.